विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली। मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते। 2018 साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते। मात्र 2026 पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले। या संदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात मी 2 दिवसापूर्वी गाझियाबाद या ठिकाणी जे पुतळ्याचं काम बघतात राम सुतार यांच्या त्या कारखान्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी गेलो होतो। तसं बघितलं तर मी मागच्या वर्षी या कारखान्यासाठी व्हिजिट दिली होती। खरं तर 1 वर्ष पूर्ण होत असताना की बाबासाहेबांचा पुतळा आणि त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आले हे पाहण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी व्हिजिट केलेली। प्रत्यक्षात काम बघत असताना आत्ता जे काम झालेले ते जवळजवळ 45 ते 50% काम झालेले। उर्वरित काम जे त्याची अपेक्षा अशी आहे की 2027च्या अखेरपर्यंत ते काम पूर्ण व्हायला पाहिजे। पण तथापि ज्यांना ते काम दिलेले राम सुतार म्हणून त्यांचे चिरंजीव आता ते काम पाहतात। खरं बघितलं तर ज्यावेळेस हे काम दिलं होतं त्यावेळेस ब्रांचचा दर हा 850 रुपये त्या टायमाला कोट केला होता। हा जवळजवळ 2018 नंतर काम दिल्यानंतर शापूरजी पालम म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहे MSRDCच्या अंतर्गत ते काम पाहिलं गेलेले। वास्तविक बघितलं तर आत्ताच्या कामाची दर आणि पूर्वी दिलेले काम त्या कामाच्या दराची तफावत खूप आहे। तर राम सुतार यांचे जे चिरंजीव आहे ते काम पाहत असताना काल मी त्यांच्यासोबत चर्चा केली। तर चर्चांती असं निष्कर्ष त्यातनं निघतोय की जे काम ते आत्ता हे करते आणि पूर्वी दिलेला त्यांना दर तो दर आणि आत्ताचा दर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे। तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील आणि सामाजिक न्यायाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या समवेत सर्वांचीच मग कॉन्ट्रॅक्टर असेल, सुतार असतील आणि शापूरजी पालमचे जे मेन पदाधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील, MSRDCचे अधिकारी असतील, या सर्वांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर असा माझा विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब जो दराची तफावत दिल्यानंतर त्या पुतळ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल।